काय थापली आधी एक गणपती. गणपती जो आहे त्याला काय आहे, सोंड आहे. काय आहे, सोंड आहे. आणि गणपतीचं ते मुंडकं आहे, जो चेहरा आहे, तुम्ही जसा आकार दिला, जसा दाब दिला, तशी ही माती काम करायला लागते. उद्या सुद्धा आमच्या नॅशनल हायस्कूल मध्ये कार्यशाळा आहे. आणि वया नाहीतर काय होईल, जसा गणपती किंवा कुठलाही तुम्ही मूर्ती बनवला, ते वाळत गेली की ते काय होते, रेड्यूस होत होते. काय होते, आता याच्यामध्ये पाणी आहे, स्पंजी आहे, त्याच्यामुळे ते भाग आहेत की नाही, ते सुकल्यानंतर रेड्यूस होऊन जातात, आकुंचन पावतात. आकुंचन पावले म्हणजे काय होते, वेगवेगळ्या बाजूनी शक्ती लागते. विज्ञान सर सांगतील तुम्हाला. आणि ती शक्ती, जो शरीराने आजारी होतो तो मग नंतर कशाने आजारी होतो, मग काय म्हणतो, डिप्रेशन मध्ये गेला. आणि आजकाल जास्त डिप्रेशन मध्ये दिसतात मोबाईल मुळे. हा इथं ठेवून दिला. पुन्हा मी दिलेली सूचना, ते भाग एकमेकांना जोडून घ्यायचे. त्यानंतर छातीचा भाग, त्यासाठी पुन्हा मोदक तयार करायचे आपल्याला. 2 मोदक, हा लिंबूच्या आकाराचे. लांबुडके मोदक हा 2. याला सुद्धा असं मिळवून घ्यायचं आहे. नाही, छातीचा भाग. व्हिडिओ काढायचा आहे का? तर मध्ये पॉज करायचा, काढायचा, जास्त भरून डेटा भरून नाही. इकडे कर. आता 4थी स्टेप, ही पण खायचीच वस्तू. गणपती म्हटला की 4थ्या 5व्या दिवसानंतर काय चालू होते, भंडारा भाग. आणि तुम्ही करता तो भाग दाखवतो. तुम्ही जे वांग तयार करता, दोन मधला फरक. ही तुमच्या गणपतीची सोंड, ही माझ्या गणपतीची. हा बुलढाण्याचा, हा खामगाव. बुलढाण्याचा का बरं म्हटलं, टीबी हॉस्पिटल आहे. तर हा माझा गणपती. आता गणपती म्हटलं की गजमुख, ते आपल्या म्हणजे जे शरीर रचना आहे, म्हणजे जी प्रपोर्शन आहे, त्याच्यापेक्षा थोडं जास्तच दाखवावं लागेल. ते कोणत्या सोंडेचा करू, डाव्या की उजव्या? उजव्या. आपलं लवकर ऐकते बरं तो. अशी बैठक तयार करून घ्यायची खालच्या बाजूने. इथं ठेवल्यानंतर पुन्हा ती सूचना नेहमी लक्षात ठेवायची. हा भाग छान जोडून घेतला. सारखा दाब द्यायचा. तुम्ही जर दाब कमी जास्त दिला, प्रेशर कमी जास्त दिलं, तर काय होईल, आकारच बदलून जातो. मनापासून करायचं. ज्या दिवशी बाबांनी आईची तारीफ केली की आज भाजी खूप छान झाली, समजून जायचं आईने मनापासून स्वयंपाक केला. हे की नाही? आईने जर मनापासून स्वयंपाक नाही केला तर काय होते,
ताटं वाजायला लागतं. आता गणपतीचे कान करताना सुद्धा पेढा शेगाव कचोरी हे 2 कान हे बघा पहिले असे लावायचे थोडे आणि नंतर याला असं इकडे पलटवून घ्यायचं. दरवर्षी तुमचे पप्पा गणपती विकत आणतात ना. यावर्षी डॉक्टर काळे प्रमुख तुमच्या म्हणजे कुठेतरी तुम्ही बघितलेला असल्यामुळे या बायोलॉजी विंगचे जे विद्यार्थी आहेत किमान यांच्यापासून सुरुवात व्हावी आणि यांच्यापासून तो मेसेज जावा. आपले 50-50 विद्यार्थ्यांनी फक्त ही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर काही फार बदल होणार नाही, परंतु या 50 विद्यार्थ्यांनी ते केल्यानंतर प्रत्येक सुरुवात जी आहे ती माझ्यापासून जर झाली, तुमच्या 50 लोकांच्या घरामध्ये जर छोटा गणपती कोणी बसवत असेल ते 50 जर प्लास्टर ऑफ पॅरिसचे नसले तर काही ना काहीतरी आपण पर्यावरणाला मदत केली. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरी येणारा प्रत्येक व्यक्ती निश्चितपणे ते बघितल्यानंतर तुम्हाला विचारणार आहे आणि त्याच्यावरही प्रभाव होणार आहे. तर 50चे 500, 500चे 5000 कधी होतात याचा पताही लागत नाही. आणि त्यामध्ये हे सगळं करण्यामध्ये तर या मागच्या 20 वर्षामध्ये माझे जे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांशी संपर्क येतो तर त्यांच्यापर्यंत जो काही मेसेज जाईल तो निश्चितपणे ते राबवतात हा मला विश्वास असल्यामुळे आपल्याला गोसे महाविद्यालयाबद्दल बोलत असताना फक्त एवढंच बोलून तिथे थांबायचं नाही आहे की इट इज द ओल्डेस्ट कॉलेज इन द रिजन. मग ठीक आहे, 1947ला उभारलं, चांगली गोष्ट आहे. पहिलंच सायन्स कॉलेज आहे, सर्व मान्य आहे. खूप मोठं आहे, सर्वात मोठा परिसर आहे, कोणत्या विद्यापीठाकडे पण नाही आहे, हेही सर्व मान्य आहे. पण हे आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे ना, आपलं काय योगदान आहे तर ते महत्वाचं आहे. त्यांनी करून ठेवलं, आपल्याला ते मेंटेनन्स नुसतं करायचं नाहीये, तिथून कुठेतरी पुढे जायचं आहे. कारण जगामध्ये जे काही बदलत आहे त्यानुसार आपल्याला ते बदल आत्मसात करून इतरांपेक्षा वेगळे आम्ही कसे आहोत आणि तेही वेगळे म्हणजे कोणत्या पद्धतीने की जे पर्यावरणाला आवश्यक आहे त्या पद्धतीने आम्ही वागणार आहोत. टाळा वाजवलं तरी मी थांबणार नाही, चिंता करू शकतो. तर पूर्ण भाषणामध्ये एक शब्द 6 ते 7 वेळा वापरला, तो कोणता सरांनाही आठवणार नाही कारण की सहज बोलतात. तो शब्द कोणता? माझे विद्यार्थी. आजोबा भाकरी करा, भाकर थापटा. फार उत्कृष्ट झाली आणि गणपती बनवण्यात खूप आनंद वाटतो. गुड मॉर्निंग, माझं नाव तेजस्विनी विजय उमाडे. मी गोसे महाविद्यालय इथून बोलत आहे. आज आमच्या कॉलेजमध्ये कार्यशाळा मातीची गणपती बनवण्यात येत आहे. आज आम्हाला सरांनी खूप सपोर्टिव्हपणे सांगितलं की गणपती कसे बनवायचे आणि खूप छान पद्धतीने सरांनी आम्हाला गणपती शिकवला. तर ठीक आहे, थँक्यू. गौरव यांचा एक फोटो घेऊन घ्या.